जिंदाबाद 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 भारतीय लोकशाही जिंदाबाद 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 गुंडागर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी हिटलरशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी आवाज दो पर हमला होणं ही निषेधार्थ बाब आहे आणि या निषेधाच्या संदर्भाने आपण सर्व लोक इथं जमलो. आंबेडकरी कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे या संदर्भाने आपण इथे जमलेलो आहोत. आणि आजच्या घडीला पोलीस आपले नाही, या देशात आपली राज्यसत्ता नाही आणि आपण या संपूर्ण व्यवस्थेमध्ये एकटे पडलेलो आहोत. त्यामुळे आपण प्रत्येकजण या देशामध्ये असुरक्षितता आपल्याकडे निर्माण झालेली आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण या समाजामध्ये एक संघ नाही. आपण जर एक संघ असतो तर कदाचित असे आपल्यावरती हल्ले झाले नसते. काल परवा त्या कुहीमध्ये मालची गावामध्ये सुद्धा आपल्या गावावर प्रवृत्तीचे लोक आहेत. त्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना शासन झालं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्यावर बखोकासारखा गुन्हा त्यांनी दाखल केला पाहिजे. जातीयवादी दृष्टिकोनातून हल्ला झाला असेल तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट लावला पाहिजे. म्हणजे जे गुन्हेगार जेलमधून पॅरोलवर सुटून येतात आणि ती लोक जर आपल्या माणसांवर हल्ला करत असतील तर त्यांचा बंदोबस्त सुद्धा आपण केला पाहिजे. आणि रवी भाऊच्या पाठीशी राहून आपण हे आंदोलन पुन्हा उग्र करू. आणि आम्ही सर्व लोक रवी भाऊच्या पाठीशी आहोत. आंबेडकरी कार्यकर्ते, आंबेडकरी संघटना त्यांच्या पाठीशी राहून ही न्यायाची लढाई लढू एवढंच आव्हान करतो. गुंडांनी हमला केला या निषेधार्थ तमाम आंबेडकरी जनता बंधू भगिनी इथे जमलेले आहेत. रवी भाऊनी सत्यता या लोकांसमोर यावी म्हणून प्रसार माध्यमाने ही सत्यता मोठ्या प्रमाणावर प्रकाशित करावी. इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही सत्यता लोकांसमोर आणावी अशी विनंती आहे. बंधूंनो, रवी भाऊ शेंडे यांचं गेल्या 35 वर्षापासून या समाजामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये एक मोठं योगदान आहे. आणि हे पोलीस प्रशासन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत आपण की आंबेडकरी कार्यकर्त्यांची चळवळ, आंबेडकरी कार्यकर्ता हा संपेल, त्यांना कसा नेस्तनाबूत करता येईल या दिशेने प्रयत्न करीत आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा सर्व लोकांनी एकत्रपणे ऑफिसवरती आपण ठरवावं आणि ते कमिशन ऑफिससमोर आपण निदर्शने करावी. असं पोलीस सुद्धा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना अन्याय होत असेल तर बघायची भूमिका घेतात. भाऊनी सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये रवी भाऊला शिवाय देण्यात आल्या. जर एखादा गुंडा एखादे सामाजिक कार्यकर्त्याला शिवाय देत असेल तर या समाजामध्ये सामाजिक कार्य करणं बंद करावं लागेल. आणि म्हणून याची जाणीव ठेवून आपण हे आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच बोलतो. संविधान परिवाराच्या वतीने आम्ही सर्व शक्तीशी रवी भाऊच्या पाठीशी उभे राहू हीच विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व माझ्या बहादूर भीमसैनिकांनो, आपण या ठिकाणी संविधान चौकात या हेतून आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या नागपूर शहरामध्ये जर ही गुंडागर्दी वाढत असेल आणि त्याविरुद्ध जर आपण आंबेडकरी समाज उठला नाही किंवा आंबेडकर समाजाने आंदोलन केलं नाही तर निश्चितच या नागपूर शहराचं जे पावित्र्य आहे ते नष्ट झाल्याशिवाय राहणार आणि सामाजिक कार्यकर्त्याला असंच गारद केलं जाईल. आणि म्हणून आपण आज संकल्प केलेला पाहिजे की हे आंदोलन हे फक्त
आपण इथपर्यंत संरक्षणासाठी जात असेल तर त्या न्याय व्यवस्थेवर किती विश्वास राहील याची तुम्हाला आणि आम्हाला जाणीव असली पाहिजे. काय कलमा लावलेल्या आहेत रवी भाऊवर 118(2) म्हणजे BNS म्हणजे पूर्वीचा 326 ऑफ IPC भारतीय दंड संहिता म्हणजे संहिता ही कलम तिथे बसतच नाही. कारण ज्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न जर लोक करत असतील गुंडे लोक आणि ते जर आपलं आत्मसंरक्षण करायचा प्रयत्न करत अगदी रक्ताच्या माझ्या बांधवानो आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत. हे आपल्या त्यांच्यावर यांच्या घरावर जो प्राणघातक हुमला झाला त्या विरोधात आज उठवला करता आणि पोलिसांनी जे पक्षपाती धोरण हाऊस ते जी जातीवादी किती लोक आहेत ते जातात लोकांच्या ते मोठं संकेत आहे आपल्या मित्र माहीत आहेत की आतापर्यंत जरी आमच्या आपल्या स्वभावामध्ये एकतेची भावना असली आम्ही किती बरोबर केली पण एकता काय राहत नाही आणि त्याच्यात माझा जे जातीवादी प्रभावी घेतात आम्ही शेवटपर्यंत दुसरं आहे. माझ्या महिला किंवा महात्पूर हिमसैनिकांनो आज आपण सर्व एकजुटीचं दर्शन घडून रविबाबू शेंडे आणि त्यांच्या परिवारावर जो प्राणघातक हमला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशा असामाजिक तत्वांना धडा शिकवण्यासाठी आपण कारण चळवळी मोठे आंदोलन जे सम्राट अशोक धम्मसेनाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांच्या घरावर जे बदमाश गुंडे आहेत त्यांनी जो हमला केलेला आहे त्याचा प्रतिकार आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण या बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकामध्ये आपण न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला एकतेने न्याय मिळावा अशा आपल्याला घोषणा या ठिकाणी द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपले राष्ट्रीय अध्यक्ष नारायणरावजी बागडे हे आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. तरी सर्वांना मी सूचित करतो सर्व सावधान राहा आणि मी घोषणा देतो माझ्यासोबत आपण सुद्धा द्या. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा संत कबीरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक कार्यकर्ता रविभाई शेंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ शेंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे. घटनेची चौकशी झालीच पाहिजे. घटनेची चौकशी झाली पाहिजे. हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे. हल्लेखोरांना अटक मुर्दाबाद. न्याय मिळालाच पाहिजे. निष्पक्ष जांच झालीच पाहिजे. निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. पोलीस चौकशी नेमणूक करा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रविबाबू शेंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे. सामाजिक कार्यकर्ता रविबाबू शेंडे यांना न्याय मिळाला.